Hello dear students, welcome all of you in today's class. Today we are learning cyber law, and previously we had started to learn this chapter, and out of which some topics we had discussed previously, and which are what is cyber law, advantages of cyber law, moral, ethics, unauthorized access, software piracy, hacking, cracking, cyberbully, do's and don'ts in cyber worlds. These all topics we had discussed earlier in this chapter, and now today we are discussing about security procedures. ओके, आता हा जो टॉपिक आहे सिक्युरिटी प्रोसिजर्स, यापैकी काही टॉपिक आपल्याला नेक्स्ट इयरला सुद्धा सिलेबसमध्ये आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण एन्क्रिप्शन म्हणतोय, तर व्हॉट इज एन्क्रिप्शन? It is a method of converting the original message into random text, which should be complex to understand and difficult for hacker to decode. The idea is to ensure security and safety of data and its transmission. आता एन्क्रिप्शन मध्ये काय असतं, जो डाटा ओरिजिनल डाटा आहे ट्रान्समिट करताना, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जेव्हा तो डाटा ट्रान्समिट होतो तेव्हा मध्ये नेटवर्किंग मध्ये तो डाटा लॉस्ट होण्याच्या पॉसिबिलिटी असतात किंवा तो हॅक होण्याच्या पॉसिबिलिटी असतात. पण तोच डाटा जर का रॅन्डम टेक्स्ट मध्ये कन्वर्ट केलेला असेल, म्हणजे वेगळ्या कोडेड फॉर्मॅटमध्ये जर का त्याला ट्रान्सफर केलेलं असेल, तर हॅकरने जरी त्याला हॅक करायचं म्हटलं तरीही त्या डाटाला डिकोड करणं त्याला इझिली पॉसिबल नसतं. म्हणजे आपला डाटा इनडिरेक्टली काय होतो, तर सिक्युअर्ड राहतो आणि सेफ राहतो. म्हणजे डाटा सिक्युअर ठेवण्यासाठी ट्रान्सफरिंग करताना एन्क्रिप्शनचा वापर करून ट्रान्सफर करणं, दिस इज अ वन वे टू सिक्युअर अवर डाटा. नेक्स्ट इज SSL, सिक्युअर सॉकेट लेयर. इट इज द मोस्ट consistent security model. Through the SSL, transmission of data is encrypted. Client server information is authenticated and also manage integrity for TCP/IP connection secure. आता जे TCP/IP म्हणतो आपण, ज्याला ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, इंटरनेट प्रोटोकॉल, नेमका हा डाटा ज्या ठिकाणी ट्रान्सफर करायचा आहे त्याच्याकडे जर ऑथेंटिकेशन असेल तरच तो डाटा एक्सेस केला जाईल, अदरवाईज तो डाटा एक्सेस होणार नाही. आणि अर्थातच तो ट्रान्समिट करताना एन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्येच ट्रान्सफर केला जातो. ही सुद्धा एक मेथड आहे डाटा सिक्युअर ठेवण्याची. नेक्स्ट कडे वळतोय आपण फायरवॉल म्हणून. फायरवॉल रेफर्स टू नेटवर्क सिक्युरिटी सिस्टीम विच ब्लॉक सर्टन टाइप ऑफ इन्फॉर्मेशन, फॉर्मिंग अ बॅरियर बिटवीन ट्रस्टेड अँड अनट्रस्टेड नेटवर्क. म्हणजे आपल्याकडे जेव्हा डाटा येतो आहे तर तो एक प्रकारचं गेटकीपरचं काम करतो. कुठला ट्रस्टेड सोर्स कडून येणारा डाटा आहे तो आपल्या सिस्टीम मध्ये एक प्रकारचा फिल्टर होतो. तो एक प्रकारचं बॅरियर तयार करतो, म्हणजे अडथळा निर्माण करतो. जो ट्रस्टेड सोर्सेस कडून आलेला डाटा आहे तो इझिली आपल्या सिस्टीम मध्ये एक्सेस होतो, आणि जो अनट्रस्टेड सोर्सेस कडून आलेला डाटा असेल, बाकीच्या ज्यांना म्हणजे आपण ओळखत नाही एक प्रकारे, अशा ठिकाणचा जर डाटा एक्सेस होत असेल तर तो इझिली आपल्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये येत नाही, कारण फायरवॉल करते तर एक प्रकारचं बॅरियर तयार करते. ओके, नेक्स्ट आपण बघतोय पॅरेंटल गायडन्स. आता सायबर क्राईम्स वेगवेगळी आपल्या आजूबाजूला घडतात, म्हणून आपल्या पॅरेंट्सला सुद्धा याविषयी इन्फॉर्मेशन असावी. आणि पॅरेंटला काय माहिती असावं तर ते या टॉपिक मध्ये दिलेलं. अ लॉट ऑफ सायबर क्राईम्स रिव्हॉल्व अराउंड अनसस्पेक्टिंग टीनेजर्स अँड स्कूल चिल्ड्रन. Parents play a vital role in ensuring that their children are safe on the internet and not vulnerable to hackers and identity theft. म्हणजे आपल्या मुलांसोबत काहीतरी चुकीचं घडतंय याविषयी अवेअरनेस पालकांमध्ये पण असायला हवा. म्हणजे डाटा तुमचा कॉन्फिडेन्शियल कसा राहील याविषयी पॅरेंट्स पण त्यांना गाईड करू शकतात की कशा प्रकारे
to tell the children not to give out personal information like address, telephone number or Facebook password to friends. कोणालाच शेअर नाही करायच्या या गोष्टी, जेणेकरून तुमची जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ऑनलाईन जी इन्फॉर्मेशन आहे ती सिक्युअर राहील, दुसऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही. नेक्स्ट टॉपिक आहे बघा आपला IT ऍक्ट ऑफ इंडिया 2000. कारण 2000 साली भारतामध्ये IT ऍक्ट आली आणि तेव्हापासूनच इंटरनेटचा जो वापर आहे, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन साठी होणारा जो इंटरनेटचा वापर आहे तो मोस्टली वाढला IT ऍक्ट आल्यामुळे. तर ही IT ऍक्ट जी आहे ती ऍक्च्युली 2000 मध्ये पार्लमेंटमध्ये पास झाली की अशा प्रकारचे रूल्स आपल्याला अप्लाय करायचे आहेत म्हणून, आणि लगेचच इन ऑगस्ट 2000 केम टू बी नोन ॲज द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000. म्हणजे जसं आपण बिल पारित करतो की हा हे ना असं करायचंय, मे मध्ये पार्लमेंटमध्ये तो विषय निघाला आणि लगेच ऑगस्ट मध्ये बिल पारित पण झालं आणि ऍक्ट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 म्हणून लागू करण्यात आली. सायबर लॉज आर कंटेन इन द IT ऍक्ट 2000. मग या IT ऍक्ट मध्ये काय होतं नेमकं, तर सायबर लॉज होती. सायबर वर्ल्डशी रिलेटेड जी काही लॉज आहे ती त्या IT ऍक्ट मध्ये इन्क्लुडेड होती. IT ऍक्ट 2000 इज एन ऍक्ट टू प्रोव्हाइड लीगल रेकॉग्निशन फॉर द ट्रान्झॅक्शन carried out by the means of electronic data interchange and other means of electronic communication. म्हणजे इलेक्ट्रॉनिकली जिथे ट्रान्सफर केलं जातं डाटाचं, तर त्याच्याशी रिलेटेड हा आपला IT ऍक्ट आहे. दिस ऍक्ट एम्स टू प्रोव्हाइड द लीगल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ई-कॉमर्स इन इंडिया. आणि ई-कॉमर्सचा जो यूज आहे तो कसा वाढला, कारण सायबर लॉज जे आहे त्याचा मेजर इम्पॅक्ट कशावर पडला, तर ई बिझनेसवर पडला. म्हणजे भारताची जी इकॉनॉमी आहे त्याच्यावरती पण त्याचा परिणाम झाला. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स वाढलीत कारण IT ऍक्ट अस्तित्वात आली. ओके, तसं आपल्याला असं याच्यामध्ये आणखी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट ऑल्सो एम्स टू प्रोव्हाइड फॉर लीगल फ्रेमवर्क सो दॅट लीगल गुडनेस इज accorded to all electronic records and other activities carried out by electronic means. The IT Act states that unless otherwise agreed, an acceptance of contract may be expressed by electronic means of communication and the same shall have legal validity and enforceability. कारण बघा जेव्हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स वगैरे काही होतात तर त्याला काहीतरी व्हॅलिडिटी एक्सपायरी पिरियड पण असतो की या तारखेपर्यंत जे काही ऑर्डर दिलेली आहे तर ती त्या तारखेपर्यंत त्या वेळेपर्यंत जर का आली तर त्याला तो बांधील असतो की हां हे ना आपल्याला पे करायचंय. त्यानंतर जर का आलं तर मे बी तो ती जी काही ऑर्डर वगैरे आहे त्या गोष्टी कॅन्सल पण करू शकतो. इथे आपल्याला काही फीचर्स दिलेली आहे की IT ऍक्टमध्ये नेमकं काय गुणधर्म आहेत, काय फीचर्स आहेत. तर यामध्ये डिजिटल सिग्नेचर रिप्लेस केल्या गेली आपली इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरने, ज्यामुळे तुमचा जो डाटा आहे तो मोर सिक्युअर्ड राहिला जाईल. अजून काही आपल्याला इथे काही फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या. इट प्रोव्हाइड्स फॉर कॉन्स्टिट्यूशन ऑफ द सायबर रेग्युलेशन ॲडवायझरी कमिटी. IT ऍक्टने ना सायबर ॲडवायझरी कमिटीचं नेमणूक केली की जेव्हा काही क्राईम्स घडतात, क्राईम जर घडत आहेत तर त्याला सॉल्व करण्यासाठी काहीतरी पर्सन्स पण असली पाहिजेत, नाही तर फक्त नोंद होते आहे. कारण सायबर क्राईम्स ही वेगळे आणि आपल्या मार्केटमध्ये किंवा मग पब्लिकमध्ये सोसायटीमध्ये होणारे जे क्राईम्स आहेत ते वेगळे. सोसायटीमध्ये होणारे जे क्राईम्स आहेत त्याच्यासाठी पोलीस अपॉइंट केलेली असतात जी की ते जे काही थेफ्ट झालेली असेल त्याला रेकग्निशन करतात आणि त्याचं सोल्युशन पण शोधून काढतात. पण त्यांच्याकडे सायबर क्राईमचं सोल्युशन थोडी असणार आहे. मग यांच्या सायबर क्राईम्सचं सोल्युशन्स काढण्यासाठी सायबर रेग्युलेशन्स ॲडवायझरी कमिटी या IT ऍक्टमध्ये नेमण्यात आली, जी की डाटा इन्व्हेस्टिगेशन करते आणि त्याच्यावरून लोकांना जस्टिस प्रोव्हाइड करते.
IT Act 2000 was amended in 2008 and 2011 and it include rules for cyber safe, cyber security, delivery of services by service provider, ऑडिट ऑफ इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स एक्सेट्रा. आता काही गोष्टी जेव्हा ॲक्ट अस्तित्वात आली त्यावेळेला मे बी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नव्हत्या, परंतु आपण सुरुवातीला सॅलियंट फीचर्स पाहिली होती त्याची IT ॲक्टची, की ज्या गोष्टींची आत्ताच्या कंडिशनला गरज आहे तर ती रूल्स त्यामध्ये अपडेट सुद्धा केल्या गेलेली आहेत, जेणेकरून आपला डाटा सायबर सेफ राहील, सायबर सिक्युअर राहील. ओके, सो ऑल दिस अबाउट IT ॲक्ट ऑफ इंडिया 2000. आता इथे आपण थांबूयात. या चॅप्टरमध्ये आपण केस स्टडीज वगैरे पण बघितलेले आहेत. इथे बघा एक नोट पण दिलेली आहे. डिजिटल सिग्नेचर्स वेर यूज्ड फॉर ऑथेंटिकेशन अँड सिक्युरिटी ऑफ डॉक्युमेंट्स, बट नाउअडेज डिजिटल सिग्नेचर आर रिप्लेस्ड बाय ई-सिग्नेचर विच इज बेस्ड ऑन आधार टू चेक इंडिव्हिज्युअल्स ऑथेंटिकेशन. ही जस्ट एक नोट म्हणून दिली आहे, मी त्याला रीड केलं. डू इट युअर सेल्फमध्ये आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं त्याविषयी आपल्याला समरीमध्ये दिलेलं आहे थोडंसं, की इन्क्रीज इन इंटरनेट ट्रॅफिक हॅज लीड हायर लेवल ऑफ इंटरफिअरन्स अँड इन्व्हेस्टिगेशन ॲट अलार्मिंग रेट. कारण इंटरनेटवरचे ट्रॅफिक, जसं आपल्याकडे आता इंटरनेट फार लो रेटमध्ये अवेलेबल आहे, त्यामुळे युजर्स त्याचे काय आहेत तर भरपूर आहेत. सायबर क्राईम्स जे आहेत त्याला आळा घालण्यासाठी रूल्स वगैरे आहेत आपले सायबर लॉजमध्ये दिलेली. सायबर लॉची डेफिनेशन आपण बघितली होती आधी. सायबर क्राईम्समध्ये कुठल्या कुठल्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज येतात ते पाहिलं होतं आपण. अनऑथराइज एक्सेस, कॉपीराईट व्हायोलेशन, क्रॅकिंग याविषयी पण आपण डिस्कस केलेलं होतं. मोस्टली डूज अँड डोंट्स इन सायबर वर्ल्ड. आपल्या दृष्टिकोनातून हे जे डूज अँड डोंट्स आहेत ती मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, ती आपण फॉलो करायलाच पाहिजे. आपण काय करावं ते आपण करायलाच हवं आणि जे करू नये त्या गोष्टी आपण प्रकर्षाने टाळायला पण हव्यात. ओके, सो थांबूयात आणि या ठिकाणी आपलं हे चॅप्टर कंप्लीट होतंय. बाय.